नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आज आपण भेट देणार आहोत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाला, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी। या ठिकाणी भेट द्यायची असेल, तुम्ही मुंबईतून येणार असाल तर कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर ST डेपोमधून भिवंडी बस पकडा आणि तिथून वाडा जव्हार या ठिकाणी जाणाऱ्या बसमध्ये बसून तुम्ही धुंडा वडवली या ठिकाणी उतरू शकता आणि तिथून शेअरिंग रिक्षाने छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता। मंदिराचा पूर्ण परिसर 4 एकर क्षेत्रात पसरलेला आहे। पावसाच्या सरसरत्या सरीत मंदिराचा परिसर जणू स्वर्गीय भासत होता। मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय भव्य आणि राजेशाही स्वरूपाचे आहे। 42 फूट उंच किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना बुरुजासारखी रचना आहे। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हत्ती, घोडे आणि मावळे। समोरील बाजूस तोफा आहे। उजव्या बाजूला शिवशंभो महादेवाची भव्य मूर्ती आहे। मंदिराभोवती तटबंदीसह 4ही कोपऱ्यांवर गोलाकार बुरुज, टेहळणी मार्ग आणि महाद्वाराची रचना करण्यात आलेली आहे। मंदिराच्या खांबावरील कोरीव नक्षीकाम आणि महिरपी कमान यांनी बांधकामाला कलात्मक सौंदर्य मिळाले आहे। मंदिराच्या केंद्रस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांची कृष्णशिलेतून साकारलेली तेजस्वी मूर्ती। मंदिराच्या उजव्या बाजूला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब मंदिर, तर डाव्या बाजूला श्री तुळजाभवानी माता मंदिर। ही 3 देवस्थानं मंदिराच्या आत एका त्रिकोणी रचनेत आहेत। ते भक्तांना एकात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक अनुभव देतात। हे भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती 6 फूट अखंड कृष्णलीला पाषाणातून घडविण्यात आलेली आहे। मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर जवळजवळ 36 शिल्पचित्र साकारण्यात आलेले आहे।
त्याखाली त्या प्रसंगांची माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, जर तुमचं मन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी भरलेले असेल, तर नक्कीच या पवित्र स्थळाला भेट द्या. ही केवळ भेट नाही, ही आहे प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय.